गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपला असा आहे की आज तारीख आहे 31 मार्च आणि काल तारीख होती 30 मार्च, म्हणजे काल गुढीपाडवा होता आणि तुम्ही गुढीपाडवाचा ब्लॉग बघितलाच असाल. तर आज 31 मार्च आहे आणि आज आपला प्रोग्राम आहे चिपळूणला. तर आज स्वामींची पालखी वाजवायला आपण चाललो आहे चिपळूणला. आता सकाळचे वाजलेत 7:45. तर आत्ता आपण थोड्याच वेळा इथून निघू. आपल्या 4 फोर व्हीलर आहेत, 2 इल्टिग आहे, एक इको आहे आणि एक वॅगनर आहे. तर अशा गाड्या आहेत, 4 गाड्या आहेत. तर आणि टोटल 15-16 पोरं आहेत आपली आज सप्तशृंगी, म्हणजे पूर्ण तिकडेच आहे आज. तर आत्ता थोड्याच वेळात तिथून निघून जाऊया आपण. चला बघा, साधारण सगळे रात्री थकलेले आहेत. बघा आपलं सामान काढलंय आजचं. अभिज आहे आपण आणि रोशनदा शुभम. तर आता थोड्या वेळ आपण इथून निघू. आपली गाडी आले आणि घेतात आहे का पट्टावाड भरू निघू आपला आपला. काढू का? ही एक गाडी आहे आता वॅगनर. तिकडं घोटाळ्याची गाडी आहे इर्टिगा. तिकडे एक इको आहे आणि इर्टिगा गेली. आपण निघालो साऊथ डायरेक्ट इथून निघाल्यावर हे बघा ते समोर बघा. आपण विटामध्ये थांबलोय, समोरची गाडी पण दरवाजा उघडत नाही रे. बॅटरी आधी थांब, वजन दिलंस. दरवाजा उघडत नाही. एक 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 हे बघ, सोने का चिप्स है, 50,000 रुपये लेके आ उधर दे. तर तिकडे जरा बॅटरी चेंज करायचं. आपल्या 4 बॅटरी आहेत, त्या 4 बॅटरी देऊन 2 बॅटरी घ्यायच्या. चला आता ना जास्त काय नाही, आता बरेच आपण डायरेक्ट आपण 5 दिवस काल जास्त निघालो ना एकदम डायरेक्ट आपण साधारण थांबला. अजून जरा CNG भरायला, CNG भरायचं आहे आणि निघायचं आहे. अजून 2 गाड्या आपल्या मागे आहेत, त्या पण येते CNG भरायला. तर आता आपण वाकणला आलो. वाकणमध्ये आता आपण नाश्ता करायसाठी थांबलोय. बाकीचे मागे पुढे आहेत ते नाश्ता केला त्या लोकांनी. आता आपण आपली गाडी आपण वाकणला थांबून नाश्ता करतो. नाही वाकण पाली इकडून आहात. भेटीनंतरला आत्ता ही भेटली आपल्याला गाडी बरोबर खेडमध्ये. किंवा तिकडे खेड स्टेशन आहे तेच. आणि आपण आता जरा थांबलो, जरा रेस्ट घेतोय. हे बघा शेटचं तर ऑपरेशन झालं पायाचा. तर बघ मेडिक्लेम काढलेला आहे. आपली तिसरी गाडी सकाळपासून आता भेटली आपली. चला चला चला, आपण त्यांच्यासाठी थांबलेलो पण ते आम्हाला सोडून गेले पुढं. चला चलो चलो भेटो 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 भेटो. ओव्हरटेक करायचा ना पुढे जायचं. आपण आता आलो 5 मिनिटातच पोहोचलो आहे. बघा हे गाव आहे ना, इथपर्यंत वाजवायचंय. तर आता आपण आलोय वरती बघ मंदिर काहीतरी आहे. पोचलो आपण. त्याला पहिला जेवायलाच बसवतो. पोचल्या आणि जेवण घेऊ.
काय नाही तोंड नाही धुतलं काय नाही धुतलं आधी जेवायलाच बसत दे आता तेच ती आम्हाला फक्त पाण्याच्या बाटल्या दे आमच्या ह्याच्यात. दर्शन घेऊ जेवायला. माझे असतात तर तिकडं झोंबी होते जोर जास्त आहे. ते बघ ही ती नवीन गाडी जवळ जातील का इकडेच गेले. चला जेवण तिकडे जेवण आहे. चला जेवूया पहिला आधी आपण. काका अक्षय काका वाडा की काका. अक्षय नको बरोबर आहे बरोबर म्हणजे स्वामींनी तुला आशीर्वाद दिला. मला जेवून घेऊ इथून आपण इथून साबुदाच्या घरी जाणार. साबुदाच्या घरी जायचं तिकडे जरा आराम करू. 6-7 वाजता आता आपण आराम करायचा. चल बघा जेवायला बसलोय. जेव्हा वाटतं अरे आत्ताच घेतलं तुम्हाला. नाही ते मगाशी बघत होतो बरोबर होतं आता बरोबर झालं. तर मित्रांनो आपण सकाळी 10 वाजता निघालो आणि पोचलो बरोबर आहे ना 4:30 मग 4:30ला पोचलो ना आपण 4:30ला पोचलो. तर आता जरा जाऊया जेवण वगैरे झाले आणि आता आराम करूया. तर मित्रांनो आपण आलो इथे आपल्याला राहायला सोय दिली ती म्हणजे इथे राहायची सोय आहे. म्हणजे 1-2 तासच राहणार आहे. नंतरला आपण नाही का मागच्या टायमाला आलेलो चिपळूणला वाजवला त्या फार्म हाऊस तिकडे जाणार आहे. आणि आता दुपारी जरा आराम करा म्हणजे संध्याकाळी जरा आराम करायला इथं आलं तर चला आराम करतो. तुम्हाला नंतरला घेऊ. मित्रांनो संध्याकाळचे वाजले 6 आणि जरा मस्त आराम वगैरे केला आणि आता आम्ही दोघं आहे. बाकीचे गेले अर्धे पुढे आहेत अजून अर्धे फ्रेश होत आहेत. आम्ही फ्रेश झालो. आम्ही आता परत चाललो त्या मंदिराजवळ स्वामींच्या मठाजवळ. आता तिकडे सुरता वगैरे केला तिकडं सेटिंग करतो पूर्ण ह्याची भुंगा वगैरे बांधतो आहे. आता इथून आपण जाऊया ते डायरेक्ट वाजवायला चालू करू थोड्या वेळातच. चल मग जाऊ तिकडं. आलं आपण मंदिराजवळ ते बघा तिकडे भुंगा वगैरे बांधतायत. मित्रांनो 7 वाजले संध्याकाळचे आणि इकडं आता आपला वाजवायला सुरुवात करते. आज पण असं आहे की मला आज बेस वाजवायला लागते. ड्रम नाही वाजवणार मी आज बेस वाजवणार कारण की आज बेस वाजवायला पोरगा नाही आहे. कोणच अक्षय आणि शुभमच आहे आणि आज फक्त मी म्हणजे आम्ही तिघंच आहे. आणि ड्रमला आज आपले ड्रमर खूप आहेत आज आणि बेस तर नाहीत पण आता बेस वाजवूया आपण. चला आता आपण बेस लावलाय आज पहिला नाही म्हणजे कधी लावायला लागतो चांगला फोन असला किंवा लावतो कधी बेस. आज आपण बेस वाजवूया. चला
आजचा प्रोग्राम संपलेला आहे आता. हे वाजले किती रोशन? वाजले किती? 8:42 झाले आणि आजचा आपला काम संपलेला आहे. पालखी मिरवणूक झाली आणि तिकडे आता आरती चालू झाली. आता आपलं सामान पटापट गाडीमध्ये भरू आणि निघूया म्हणजे कसं माहिती आहे का, आता आपल्याला पुढचा दिवस राहायचं आहे. कारण काय ना, आपण नाही का मागच्या वेळी चिपळूणच्या फार्म हाऊसवरती गेलेलो, तिकडे जायचं आहे. मग तिकडं हा हो थांबा, तुम्हाला नंतरच भेटतो. बाय. ओहो, तर मित्रांनो, आपला आजचा प्रोग्राम संपला आणि आम्ही म्हणजे जिथे दुपारी उतरलेलो ना, जो घर दिलेला आम्हाला, तिथे झालो. बरं जरा फ्रेश वगैरे झालो आणि इथून आता आपण जाणार. आपण नाही का मागच्या ब्लॉगमध्ये चिपळूणला गेलेलो, तेव्हा त्या बंगल्यावरती गेलो, तिकडेच जाणार आहे परत. तर रोशनदाची पण तिकीट कन्फर्म झाली उद्याची, म्हणून तो खूप खुश आहे, खूप खुश. कारण का त्या नाहीतर जर उद्याची कन्फर्म नसती झाली तर तो पण आज निघालेला. आज फक्त सुरतला चाललाय, कारण का त्याला उद्या कामाला जायचं आहे म्हणून. आणि आता आपण डायरेक्ट, आणि हे बघा इधर देखो क्या है, देखो सोना सोना, कोकण का सोना देखो, बहुत मजा आएगा. काजूवरती कोलगेट फ्री. ते ठेवलंय दादा ते ना. आता हे कसं गोरा पण होणार, बिया गोऱ्या होतील ना, ते मला. तर चला आता आपण निघूया. थोड्याच वेळात आपण त्या बंगल्यावरती राहायला. आज मजा आली वाजवायला. थोडं किती 1.5 तासच वाजवलं, पण मजा आली, जाम पावर मजा आली. 3 बेस, 3 ड्रम, 1 ताशा, 1 थाप, एवढ्यातच मजा आली. काल तर खूप मजा आली, जो गुढीपाडवाचा प्रोग्राम होता. फक्त एवढंच की जरा अंतर खूप मोठा होता कालचा. म्हणजे कालचा म्हणजे नाही का, तो ब्लॉग बघितला तुम्ही गुढीपाडवाचा, तो त्याच्यामध्ये कुठून 5 पाकळीवरून ते डायरेक्ट सावरकर नगरपर्यंत वाजवलं. आता आपण जाऊया, चला पटापट. त्याचाही मानस असा आहे की माझ्या जीव अशापर्यंत मी प्रगतीला म्हणून आपल्या कार्यक्रमाची शोभा स्वामींची सेवा करणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा त्यांचा वाढदिवस आहे, एक कर्तव्य आहे. परंतु प्रत्येक स्वामी सेवेचा वाढदिवस असेल. तर मित्रांनो, आपला आतमध्ये मंदिरामध्ये सत्कार वगैरे झाला. आता मी आहे ना तिकडे बंगल्यावरती जाऊन हा ब्लॉग एंड करणार आहे. आता आपण निघालो आहे, तिकडे आपली गाडी तिकडे जाईल. आता जाऊया आणि डायरेक्ट त्या बंगल्यावर, चला. तर मित्रांनो, पोचलो आपण जानकी फार्म हाऊसवर. माहिती आहे मागच्या वेळी आपण आता याच महिन्यात 8 तारखेला आपण जेव्हा वाजवायला आलेलो या चिपळूणमध्ये, तेव्हा आपण त्या फार्म हाऊसवरती होतो. बघा हा जानकी फार्म हाऊस. ज्यांनी मागचा चिपळूणचा ब्लॉग बघितला असेल त्यांना तर माहिती आहे, हा फार्म हाऊस इथं 2 दिवस होतो आम्ही तेव्हा. तर आता ॲक्च्युली ना सुरतला घरी गेला, कारण का त्याला उद्या जॉबला जायचं आहे म्हणून तो घरी गेला. आता म्हणजे सचिन गुड्डाला वगैरे त्याला सोडायला गेलेत. मग आमची ही एक गाडी आली पुढं आम्ही. तर आता हो दादा इकडे थांबायचं, आजची रात्र, उद्याचा दिवस थांबायचा आणि उद्या रात्री आपण निघणार इथून. तर आता मी हा ब्लॉग इथे एंड करायला घेतला आहे, कारण का काय नाही, आता मागच्या वेळी आपण बघितलं, तो पूर्ण ब्लॉग बघितला तेव्हाच घेतलेलं 2 दिवसाचं शूट इथून. तर आता आपला टाईम झाला आहे हा ब्लॉग इथे एंड करायचा. 11:15 झालेत. तर वाजवून झालं, सकाळी आपण निघालेलो. आता मला ना अजून हा आपला ह्याचा ब्लॉग टाकायचा आहे, एडिटिंग राहिले कुठली ह्याची. कालचा आपला हा 30 तारखेचा गुढीपाडव्याचा ब्लॉग, तो ब्लॉग पेंडिंग आहे, त्याचा एडिटिंग वगैरे बाकी आहे. तो मग आता एडिटिंग वगैरे करतो आणि पोस्ट करून देतो. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला, बाय.